नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आपण आजपासून शेकडेवारी या टॉपिकला सुरू करतोय मुलांनो. आता शेकडेवारी म्हणजे नेमकं काय? शेकडेवारीलाच आपण टक्केवारी असं म्हणतो मुलांनो. तर पहा मुलांनो, शेकडेवारीवर वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न असतात. उदाहरणार्थ, समजा मी जर म्हटलं मुलांनो 50%, तर 50% म्हणजे काय? तर आपण काय करतो, टक्क्यासाठी हे सिंबल वापरतो, याला म्हणायचं 50%. 50% म्हणजे नेमकं काय? तर मला थोडक्यामध्ये 50 पडले किती पैकी मुलांनो? 100 पैकी. तर याला म्हणायचं आपल्याला 50%. म्हणजे 100 पैकी 50 म्हणजे 50% मुलांनो. म्हणजे टक्केवारी घेताना आपण ती काय करत असतो? 100 पैकी घेत असतो. मग मुलांनो, आपल्याला याच्यावर टक्केवारी काढायची असते. उदाहरणार्थ, जर एखादी मला संख्या दिली, समजा मी म्हटलं 210चे 5% किती असतील? तर आपल्याला कशा पद्धतीने काढायचं मुलांनो? पहा, 210 म्हणजे काय घ्यायचं मुलांनो? गुणिले घ्यायचं, आणि 5% म्हणजे छेदस्थानी किती घ्यायचे मुलांनो? 100 घ्यायचे. तर मग भाग द्या. शून्याला शून्य काय झालं मुलांनो? कॅन्सल झाला. 5 ने 10ला भाग जाईल. 5 एक 5, 5 2 10. काय शिल्लक आहे मुलांनो? वरती 21 एक 21, आणि खाली आला 2. म्हणजे काय करायचं मुलांनो? 21च्या निम्मे करायचे मला. 21च्या निम्मे असतात 10.5. म्हणजेच काय? अशा पद्धतीने भाग द्या. बे एक बे, बे शून्य शून्य मुलांनो. आता इथं भाग गेला नव्हता म्हणून इथं काय दिला आपण? पॉईंट दिला, आणि त्यानंतर मग शून्य घेतला, 10 झाले. बे पंचे 10. अशा प्रकारे भाग आपल्याला गेलाय 10.5चा. समजा उदाहरणार्थ अजून जर आपण पाहिलं मुलांनो, समजा आपल्याला विचारलं 36च्या मुलांनो 2% किती असतील? 36चे 2% काढायचे. तर मग काय करायचं मुलांनो? पहा, 36 म्हणजे काय घ्यायचं? गुणिले घ्यायचं, आणि 2% म्हणजे छेदस्थानी किती घेतलाय म्हणून आपण? 100 घेतलाय. तर मुलांनो, अगोदर काय करा, आता 36 आणि 2चा आपण गुणाकार करून घेऊ, किंवा भाग दिला तरी चालेल. 36 दुने किती होतात? 72, आणि त्याला आले मुलांनो खाली किती? 100. मग खालचे जर 2 शून्य आपल्याला काढायचे असतील मुलांनो, तर वरती 2 घरावर दशांश चिन्ह द्यावं लागेल. म्हणजे याचं उत्तर आलं 0.72. म्हणजे 36चे 2% किती असतात मुलांनो? 0.72. अशा प्रकारे टक्केवारीचे प्रश्न आपल्याला काय करावे लागतात? सोडावे लागतात. धन्यवाद.